उपस्थित नेवरगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर तुमच्या सगळ्यांचं मी आधी कौतुक करतो की गेली अर्धा एक तासापासून आपण सर्व खूप चांगल्या पद्धतीने ऐकताय आणि शांततेत विषय समजून घेताय. खरं तर इतक्या लहान वयात एवढं तुमच्याकडे शांतता आणि एवढं ऐकून घेण्याची क्षमता असणं ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. कारण आजकाल लोकांकडे पेशन्स राहिले नाही. आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहतो. आता आजचे जे विषय आपल्याकडे दिलेले त्या विषयांमध्ये हे विषय आपल्या समोर आणणे किंवा आपल्याला येऊन सांगणे याच्या पाठीमागचा एक काहीतरी उद्देश आहे. हा उद्देश महाराष्ट्र शासन आणि मुंबई उच्च न्यायालय या दोन्ही संस्थांनी, या दोन्ही आपल्या महत्त्वाच्या विभागांनी एक सर्वे केला. त्या सर्वेमधून एक लक्षात आलं की आपल्या देशामध्ये एखादा गुन्हा घडला की आपल्या व्यक्तीला म्हणण्याचा अधिकार नाही की मी जे कृत्य केलं हा गुन्हा आहे हे मला माहितीच नव्हतं. हा जो आपल्या देशात सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेने ठरवून दिला की तू गुन्हा केला तो तुला माहिती असो किंवा नसो, तो तू केलेला आहे त्याची शिक्षा तुला घ्यावीच लागेल. आणि म्हणून आपले जे लेजिस्लेचर आपण जे लोक निवडून देतो विधिमंडळात किंवा लोकसभेमध्ये, ते लोक तिथं बसून कायदा करतात. तो कायदा आपल्यापर्यंत येत नसतो, आपल्याला तो कायदा पण माहीत नसतो. आणि मग तो कायदा तयार झाल्यानंतर आपल्या हातून एखादी कृती घडते आणि ती कृती घडली का आपल्याला कुठेतरी पोलीस उचलतात आणि त्याला आपल्याला सांगतात की तू गुन्हा केलेला आहे. म्हणून हे जे कायदे आपले कायदे मंडळात बनतात, हे कायदे सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्या ज्या विभागाला, ज्या ज्या गटाला त्याची गरज आहे. आता आजचे जे कायदे ते मराठी भाषा संवर्धन दिन खरंच आपल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा विषय होता. किंवा फंडामेंटल ड्युटीज, काळे साहेबांनी फंडामेंटल ड्युटीज आपल्याला ज्या मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेने ठरवून दिलेले, आपल्या राज्यघटनेने हक्क आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टी सांगितल्या. दोन्ही गोष्टी आपल्या देशाच्या नागरिकाने कशा आत्मसात केल्या पाहिजे, त्यांचा वापर कसा केला पाहिजे आणि त्या किती महत्त्वाच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता काळे साहेबांनी सांगितल्या. आता माझ्याकडे जो विषय आहे तो प्ली बार्गेनिंग आणि त्याचे बेनिफिट्स. आता प्ली बार्गेनिंग हा विषय खरं तर विद्यार्थ्यांचा नाहीये, तो आरोपींचा किंवा गुन्हा करणाऱ्यांचा विषय आहे. आता प्ली बार्गेनिंगचा मी थोडक्यात कन्सेप्ट सांगतो काय आहे, जास्त त्या विषयात मी बोलणार नाही कारण तो विषयच आपला विद्यार्थ्यांचा नाहीये. प्ली बार्गेनिंग म्हणजे सन 2005ला शासनाच्या लक्षात आलं की जेलमध्ये जी संख्या वाढतीये गुन्हा करणाऱ्या लोकांची, ही संख्या खूप होते आणि जेलमधले जे लोक असतात त्या लोकांना सांभाळण्याची जबाबदारी शासनाची असते. त्यांचं खाणं पिणं राहणं एवढं सगळं जो खर्च शासनावर पडत होता तो खर्च अतिप्रमाणात पडायला लागला होता. अशा वेळेस 2005ला त्यांनी एक अमेंडमेंट आणली, एक दुरुस्ती आणली आणि त्या दुरुस्तीमध्ये फौजदारी कायद्यामध्ये दुरुस्ती केली. त्याला आपण कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर असं म्हणतो. सेक्शन 265A पासून 265(7)L ती दुरुस्ती आणली आणि त्या दुरुस्तीमध्ये असं सांगितलं की जे कोणी आरोपी असतील त्यांनी 7 वर्षाच्या शिक्षेपेक्षा कमी गुन्ह्याची शिक्षा असलेला गुन्हा जर केलेला असेल तर त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी दिली जाईल की बाबा रे तू गुन्हा कबूल कर. तुझा गुन्हा कबूल केल्यानंतर तुझ्या शिक्षेमध्ये आम्ही बार्गेन करू. म्हणजे तुला जर 1 वर्ष कायद्याने शिक्षा दिली असेल तर तुला आम्ही 1 महिना शिक्षा देऊ. तुला जर 10,000 रुपये दंड कायद्याने दिला असेल तर तुला 100 रुपये किंवा 1,000 रुपये दंड देऊ. असं आम्ही बार्गेन करू. बार्गेन म्हणजे आपण जे रोज बाजारात करतो तेच बार्गेन आहे. कमी कर जास्त कर, कमी कर जास्त कर, हाच प्रकार आपली बार्गेनिंगचा आहे की तुझा गुन्हा आमच्या समोर कबूल केला तर आम्ही ते तुझी शिक्षा बार्गेन करू, ती कमी करू. आणि हा गुन्हा फक्त कोणाला लागू होत नाही जर ऑफेन्स अगेन्स्ट मनी, म्हणजे जर पैशाच्या स्वरूपातले गुन्हे असतील तर त्याच्यात आरोपीला असं करता येत नाही. किंवा ऑफेन्स अगेन्स्ट वुमन, स्त्रियांच्या विरोधातले ऑफेन्स असतील, गुन्हे असतील तर त्याच्यात त्या आरोपीला तसं करता येणार नाही. अशी कन्सेप्ट आहे. तीच कन्सेप्ट सेम आता नवीन कायदे आले, आपण म्हणतो नवीन फौजदारी कायदे आले, जुने कायदे बंद झाले. हा जो प्रकार आहे भारतीय सुरक्षा संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता जो नवीन कायदा आला त्या कायद्यामध्ये चॅप्टर 23ला त्यांनी 289 पासून तर 300 पर्यंत आहे तशा कन्सेप्ट CRPCच्या आणल्या आणि तीच प्रोव्हिजन आहे तशी ठेवली. 7 वर्षाच्या आतील शिक्षेचा ऑफेन्स जर एखाद्या आरोपीने केला असेल तर त्याला ती एक ऑपॉर्च्युनिटी दिली की तू गुन्हा कबूल कर आणि जेणेकरून जेलचं बर्डन कमी होऊन जाईल. असा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. त्याचा होतोय, कमी जास्त प्रमाणात केलाही जातोय, पण चांगली कन्सेप्ट आहे. तिचा वापर जर केला तर निश्चितच शासनावरचं दडपण कमी होणार आहे. ह्या विषयाकडे आता मी जास्त न बोलता फक्त आपल्या विद्यार्थ्यांच्या ह्याचा जो विषय होता पोक्सो ऍक्ट, मगाशी आपल्या बर्वे सरांनी सांगितला पोक्सो ऍक्ट काय आहे. हे लैंगिक अत्याचार कायदा हा इतक्या लहान मुलांना सांगायची वेळ आली. खरं तर आपली शोकांतिका म्हणावी लागेल आपली की इतक्या लहान मुलांना 7वी पर्यंतच्या मुलांना आपल्याला पोक्सो ऍक्ट सांगायची वेळ आली. खरं तर हे का आलं, आपण पेपरमध्ये टीव्ही मध्ये बातम्या ऐकतो की 34